इतकी मुलं आहेत आपल्याकडे आणि त्यांची लग्न होत नाहीयेत. मग अशा मुलांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सर ज्यांची लग्न होत नाही आहेत, त्यातली 99% मुलं जी आहेत, ते त्यांच्या मनात निगेटिव्ह विचार चालू आहेत. ओके. त्यांच्या मनामध्ये आहे, की अँगर आहे, फ्रस्ट्रेशन आहे, हं, डेस्परेशन आहे, की मला आत्ताच लग्न करायचं आहे, लवकरच लग्न करायचं आहे. हं. त्यांच्या मधामध्ये सेल्फ वर्थ नाही आहे, की मी खूप जाडा आहे, माझी हाईट कमी आहे किंवा हो. मी टकला आहे किंवा काहीही असू शकते. या भावना ज्या आहेत सर, जोपर्यंत आपण क्लीन करणार नाही, तोपर्यंत तो मुलाला मॅनिफेस्ट करताना अडचणी येणार म्हणजे येणार आहेत. ओके. त्याला त्याचे गुरु महाराज पण कितपर्यंत साथ देणार? हं, त्याला थोडी साथ देणार ते. त्याला ते व व आपल्या या पॉडकास्टपर्यंत आणून देणार हं. गुरु महाराज, की "बाबा हा पॉडकास्ट बघ, यातून तू काहीतरी बोध घे आणि तू हं. आपली सोलमेट मॅनिफेस्ट कर." पण ओके. जर तो जो व्यक्ती आहे, तो जर ॲक्शन घ्यायला तयार नसणार सर, तर मग गुरु महाराज किंवा विधाता काय करणार? हं. त्यामुळे हे जे मुलं आहेत ज्यांचं लग्न होत नाही आहे किंवा ज्या मुली आहेत त्यांचं लग्न होत नाही आहे, त्यांनी पहिले आपल्यातले सगळं निगेटिव्हिटी जी आहे किंवा जे निगेटिव्ह फीलिंग आहे ते काढणं खूप जरुरी आहे.